जनते कॉलनी नागपूर हे काय मेन गेट नागपूरचं बघू शकता। पाहून घ्या किती गर्दी आहे नागपूरमध्ये। आता रात्रीची सुरुवात झाली। जागोजागी बॅनर, तोरणे आणि गेट बघू शकता तुम्ही। इकडून या का एवढी मोठी भीड आणि एवढी मोठी जनता। संध्याकाळचा टाइम झालेला आहे आता। कोणत्या दुकान एक एक खबर तुम्हाला दाखवतो नागपूरची। किती जनता आहे आणि किती दरवर्षी लाखो लोक येतात या धम्मदीक्षाच्या सोहळ्याला। हे दुकान बघा, गर्दी जेवढे जाणारे आहेत तेवढे येणारे सुद्धा आहे। मी दीपक जावादे DJ प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला देतो। धम्मचक्र प्रवर्तन दिनच्या निमित्तानं आपण नागपूरमध्ये आलेलो आहे। तर सर्व इथचे लोक, पब्लिक आणि गेट बघा किती गर्दी आहे। थांब ना हळू। आणि हे माझे बाबा बघू शकता तुम्ही, दीक्षाभूमीवर आलेले आहे। बरोबर मागं मागं तुम्हाला कोणत्या टायमाला असं ते तुम्ही ठरवा। जागोजागी जेवणाची व्यवस्था आहे। पब्लिक बघू शकता तुम्ही। जेवढी जाणारी जनता तेवढी येणारी जनता इकडे आपल्याकडे। हा मागं मागं राहायचं। जेवढी जनता जातानी तेवढी जनता येतानी दिसत आहे। बघू शकता रस्ता दिसत नाहीये, झूम करून दाखवतो। टोटल नागपूर रंगारंगाचे दुकानं सुद्धा पाहू शकता तुम्ही। या ठिकाणी एवढा खप होते की हद नाही, इतके रुपयाचा खप होते या ठिकाणी। आणि करोडो जनता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होण्यासाठी नागपूरमध्ये येत असतात दरवर्षी। आणि दरवर्षी हिंदू धर्मातले लोक बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर करत असतात। इथे संध्याकाळची वेळ आहे, 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे। ॲम्ब्युलन्सची सुद्धा इथे व्यवस्था असते, बघू शकता तुम्ही। खास गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा, कोणत्याही प्रकारचं वातावरण असं होत नाही या ठिकाणी। सगळे भांडण होत नाही। समता सैनिक दलांचे लोक सतत अग्रेसर असतात।
ही जाणारी पब्लिक आहे आणि याच्या मागे येणारी पब्लिक आहे. बघू शकता जेवढे लोक जात आहेत तेवढे लोक येत आहेत. दीक्षाभूमीच्या आवारामध्ये कचरा झाला की म्युन्सिपाल्टीची गाडी असते कचरा उचलण्यासाठी. लाईव्ह दर्शन तुम्हाला दाखवत आहोत. अनेक म्हातारे लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत एवढ्या दुरून. ही काही नाही सुरुवात आहे, याच्यानंतर पुन्हा एवढी गर्दी वाढणार आहे की खूप पाय ठेवायला जागा राहते. दुकानदाराचा एवढा खप होतो या ठिकाणी की खूप, आणि लाखो करोडो रुपयाची पुस्तकं इथून दरवर्षी दीक्षाभूमीच्या आवारातून वाचायला नेतात लोक. रहाटे कॉलनीमध्ये उतरल्यास इथून रस्ता आहे 5 ते 6 किलोमीटरपर्यंत. एवढा सफर एवढा पायदळ रस्ता तय करून लोक दीक्षाभूमीला भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि बाबासाहेबांनी दिलेल्या दीक्षेच्या ठिकाणी बाबासाहेबांना नतमस्तक होत असतात. संख्या जेवढी जाणारी आहे तेवढीच संख्या येणारी सुद्धा आहे. ही गर्दी 2-3 दिवस राहणार आहे. तुम्ही बघू शकता 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस. सर्व प्रकारची दुकानं सुद्धा इथे तुम्हाला मिळतात आणि जागे जागे स्टॉल आहेत. येणाऱ्या सर्व भीम सैनिकांसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा कमिटीतर्फे ठरवलेली असते. दुकानदार बघू शकता, हा मागचा परिसर. लोक येत आहेत, आपण जात आहोत. हे बघा जेवण जागोजागी स्टॉल आहे जेवणाचे, जेणेकरून भीम सैनिकांना जेवणासाठी कोणत्याही प्रकारची अडचण न व्हावी. आणि हे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण भवन आहे. या ठिकाणी सुद्धा राहण्याची व्यवस्था आहे भीम सैनिकांसाठी. हे लाईव्ह दाखवता तुम्हाला, जेणेकरून जे लोक नागपूरमध्ये येऊ शकत नाही यावर्षी त्याच्यासाठी त्यांनी हा नजारा बघून घ्यावा. पोलीस सहाय्यक कर्मचारी असतात पण पोलिसांची गरज इथे नसते, कारण समता सैनिक दलांचे लोकच हँडल करतात एवढं सगळं. जागोजागी भोंगे लावलेले आहेत. हे बघा नाटकीय रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पिक्चरचं, जेणेकरून बाबासाहेबांचा इतिहास जनतेपर्यंत पोचला पाहिजे. जे स्टॉल आहेत, विचारांची क्रांती इथून होऊन जाते. कसल्याही प्रकारचं पूजन, फुले, अगरबत्ती, मेणबत्ती अशा प्रकारचं काही नसतं. इथून वैचारिक क्रांती घडवल्या जाते आणि पुस्तके हे एकमेव ठिकाण इथून जे नेत असतात भीम सैनिक. व्हिडिओ स्निप नाही आहे, बघू शकता तुम्ही. जागोजागी प्रोग्राम्स आहेत. पोलीस मदत केंद्र येथे यावे. त्यांचे नातेवाईक त्यांची वाट पाहत आहे. अक्षय सुरटकर. भीड एवढी आहे सरत नाही, बघू शकता. करंजी यवतमाळ हे जिथं कुठं असणार ते पोलीस मदत केंद्राची तुमची पत्नी विदर्भ विकास महामंडळ नागपूर इथं सुद्धा भीम सैनिक जमलेले असतात. राहण्याची व्यवस्था त्यांची आहे या ठिकाणी. अजून 3 किलोमीटर दीक्षाभूमी आहे आणि
भीम सैनिकांनी सांगितलं आहे की जवळ आहे म्हणून. जय भीम जय भीम. लाईव्ह तुमच्यासाठी जे येऊ शकत नाही किंवा ज्यांना यायची अडचण झाली आपण लाईव्ह बघू शकतो या चॅनलवर. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. भारतातल्या सर्व कानाकोपऱ्यातून भीमसैनिक इथे पोहोचलेले आहे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला दाखवत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला इथे मिळत आहेत. जागोजागी भोंगे लावलेले आहेत जेणेकरून एखादी मुलगा हरवल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही या प्रकारची सुद्धा व्यवस्था इथे केलेली आहे. सर्व प्रकारची दुकाने आहे. कपडे बॅग जेवणाचे स्टॉल सर्व. जाणारी संख्या रेखा काडे त्यांची वाट पाहत आहे. शिलाबाई वसुकार. नरेंद्र राऊत हे जिथे कुठे असतील हनुमंत गल्ली राहणार संभाजीनगर हे जिथे कुठं असणार ते पोलीस मार्ग दीक्षाभवन परिषदेचे या कोमल शोकांतिका ही आहे की नागपूरमध्ये 2 प्रकारचे प्रोग्राम ठरवले जातात. एक RSSच्या माध्यमाने आणि दुसरा दीक्षाभूमीवर. पण दीक्षाभूमीचा कार्यक्रम कोणत्याही TV न्यूज चॅनलवर दाखवला जात नाही. भीमसैनिकाचं काम आहे की आपल्याला हे जनपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. TV वर दाखवत नाही. हे शोकांतिका आहे. लाखाच्या वरचा आकडा असतो. लाखाच्या वरचा आकडा आहे भीमसैनिकाचा. पण दीक्षाभूमीचा प्रोग्राम कोणत्याही चॅनलवर दाखवत नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे त्यामुळे आपण मोबाईलद्वारे भारताच्या कानाकोपऱ्यात आपण त्या दीक्षाभूमीची माहिती आपण पोहोचत असतो. पोलीस मदत यावे त्यांचे नातेवाईक इथे त्यांची वाट पाहत आहे. गोपाल नंदेश्वर. थोडी रात्र होत आहे त्यामुळे आणखी उत्साह आणि नजारा दीक्षाभूमीचा नजारा पाहण्यासाठी भीमसैनिकांचा जनसागर इथे पोचलेला आहे. गर्दी राटे कॉलनीपासून तर आपण दीक्षाभूमीपर्यंत जात आहोत. गर्दी कुठेही कमी होत नाही आहे. त्याच प्रकारची गर्दी आपल्याला दिसत आहे सर्व प्रकारची. बघा तुम्ही संगीता रवींद्र डोंगरे. कपड्याची दुकानं लागलेले आहे. स्टॉल लागलेले आहे चौभोवताल. संगीता रवींद्र डोंगरे. संगीता रवींद्र डोंगरे राहणार अमरावती हे जिथे कुठे असतील समता सैनिक दलाचे विशेष कार्यकारी अधिकारी. हे RTO नाही आहे. हे पोलीस नाही आहे. समता सैनिक दलचे कार्यकर्ते आहेत. भीम सैनिक तत्पर असतात कोणत्याही प्रकारची अडचण न व्हावी कोणासाठी. आणि चोरी चपाटीपासून सावधान राहावे कारण की हे अशा घटना घडतात. पण समता सैनिक दलचे कार्यकर्ते तत्पर आहेत यासाठी. मी दीपक जवादे DJ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हे सर्व दाखवत आहोत. बघू शकता जवळपास आलेलो आहे आपण दीक्षाभूमीच्या. गर्दी बघू शकता तुम्ही. याला म्हणतात वैचारिक क्रांती. हे उपकार आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे पिढ्यानपिढ्या आपल्या मनात आहे आणि येणारी पिढीसुद्धा याच्यापेक्षा जास्त गर्दीने दीक्षाभूमीवर येणार. प्रशासन मात्र दीक्षाभूमीवर दुर्लक्ष करत आहे. कोणत्याही प्रकारचं काम तिथे होऊ देत नाही आहे. लहान मुले आजी आजोबा सर्व. हे बघा दलित सेना व मित्र परिवारातर्फे धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जेवणाचा वाटप आहे इथे. हे बघा जेवण चालू आहे. बघा एक आजी आजोबाला जेवण चालत आहे. बघू शकता भीमसैनिकाची गर्दी एवढी आहे की रांगा लावा लागत आहेत. हे बघा
जेवणासाठी किती गर्दी आहे, पण तरी शांततेने भीमसैनिक भोजनदानाचा आनंद घेत आहेत. ही रांग आहे जेवणासाठी लागलेली रांग बघा. संगीता रवींद्र डोंगरे. कसल्याही प्रकारची धावपळ नाही, गर्दी नाही, नियमित रीतसर पद्धतीने जेवणाचा आनंद घेत आहेत रांगेमध्ये लागलेल्या भीमसैनिक. सर्व भारतातील भीमसैनिकांना 59व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्ध. जेवणासाठी रांग बघू शकता. एवढी मोठी भयानक गर्दी. आलो ना आपण जवळपास दीक्षाभूमीच्या आवारापासून तर आलो. भरपूर ठिकाणी मोफत पुस्तकाचं वाटप होत असतात आणि भारतीय संविधानाचं सुद्धा वाटप होतं. भीमसैनिकांना संविधानाचं महत्त्व समजावं त्यासाठी फ्री संविधान वाटप सुद्धा या ठिकाणी होत असतं. शांत पद्धतीने कसलीही गर्दी नव्हता चालला. भीमसैनिक कसे जेवण करतात बघू शकता. पुस्तकाचं वाटप आहे बघा. फ्रीमध्ये पुस्तकाचं वाटप सुद्धा होते या ठिकाणी. चंदुराबाई गडकर राहणार सावरखेडा जालना या जिथे कुठे असणार त्या पोलीस मदत केंद्र इथे या. सुनीता अनिल दांडगे हे तुमची वाट बघत आहे. हा फक्त रोडवरचा नजारा तुम्हाला दाखवला. दीक्षाभूमीच्या आवारामध्ये बसण्यासाठी किशोर बडोले जागा नाही आहे. एवढी अमाप गर्दी आहे या ठिकाणी. आकाश भानुदास बोर्डे राहणार बुलढाणा हे जिथे कुठे असणार ते पोलीस मदत केंद्र दीक्षाभूमी परिसर इथे या. अभिजित मोरे हे तुमची वाट बघत आहे. आकाश भानुदास बोर्डे राहणार बुलढाणा. ही नागपूरची गर्दी आहे. फक्त नागपूरचे लोक इथे नाही आहे, पुऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातले लोक इथं आलेले आहेत. दीक्षाभूमीच्या आवारापाशी आपण आलो बघू शकता. हे माझे बाबा आहे हातामध्ये थैली घेऊन. डोळ्यांची निःशुल्क तपासणी सुद्धा इथे आहे. दीक्षाभूमीच्या आवारामध्ये आलेलो आहे आपण. आणि हा चौक आहे दीक्षाभूमी चौक. हे बघा दीक्षाभूमी आपल्याला दिसत आहे. दीक्षाभूमी दीक्षाभूमीकडे आपण वळत आहोत. हा चौक आहे दीक्षाभूमीचा चौक. दीक्षाभूमीचा चौक आपण दाखवत आहोत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघू शकता. हर्षवर्धन रामेश्वर जवादे राहणार वर्धा जिल्हा जिथे कुठे असेल त्यांनी त्वरित सहकार्य देण्याची कृपा करावी. आपले लायसन्स इकडे सापडलेले आहे. तुम्ही प्लीज हे घेऊन जा. सहयोग कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या मेन गेटच्या समोर आहे. रामकृष्ण गुलाहे मंजित रामकृष्ण गुलाहे यांचं वॉलेट इथे सापडलेलं आहे. ते जिथे कुठे असतील पोलीस मदत केंद्र इथे यावे आणि आपले वॉलेट घेऊन जा. हर्षवर्धन रामेश्वर जवादे बघितलं प्रत्येक गोष्टीची इथे सुविधा केलेली आहे. भीम सैनिकांना कसल्याही प्रकारचा त्रास नाही. कोणाचा मुलगा हरवला तरी सुद्धा ह्या आपण जागी माईकच्या द्वारे आपण कळवू शकतो. पोलीस नियंत्रण कक्ष सुद्धा इथे आहे. पोलिसांचं काम नाही, भीमसैनिकच इथे सर्व व्यवस्थित सांभाळ करत आहे. आमचं सैनिक दलवाले
हे दीक्षाभूमीचं सलोनी सहारे, टीना सहारे व सेजू सहारे ते जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग पाहायला देण्याची कृपा करावी. आपले सहयोगी तुमचे दीक्षाभूमीच्या आवारामध्ये भीमसैनिक आराम करतात, रेस्ट करतात. अभिमन्यू इंगळे राहणार अकोला हे जिथे कुठे असतील पोलीस मदत केंद्र येथे यावे. महादेव झेरे हे त्यांची वाट पाहत आहे. अभिमन्यू इंगळे सर्व लाईव्ह दाखवता तुम्हाला, सर्व लाईव्ह. किती शांत चित्ताने भीमसैनिक जातात येतात, कसले प्रकारचं भांडण होत नाही आणि कोणीही नियमाचं उल्लंघन सुद्धा करत नाही. हे दीक्षाभूमी. राटे कॉलनीपासून आपण तुम्हाला थेट लाईव्ह प्रसारण दाखवत आहोत. जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग करायची संपर्क साधावा. तुमची मिसेस ममता दाभणे इथे तुमची वाट बघत आहे. इथे सर्व मूर्ती पुस्तकाचा स्टॉल आहे. दरवर्षी 3 करोडच्या वर पुस्तकं इथून खपले जातात आणि खास गोष्ट म्हणजे या ठिकाणी फुले सोनं लोक घेऊन जात नाही, वैचारिक क्रांती होत असते. 3 करोडच्या जवळपास पुस्तकाचा खप इथून होतो. मूर्ती आहे, पुस्तक आहे, स्टॉल आहे, मोठे मोठे बघू शकता. हे स्टॉल आहेत. दीक्षाभूमीचा मेन आवार नाही आहे, इथून फक्त पुस्तकाचा स्टॉल आहे. बघा किती सुंदर बुद्धाच्या मूर्त्या आहेत. जास्त खोलवर काही जात नाही, मेन दीक्षाभूमी तुम्हाला दाखवतो. ही गर्दी येते पुस्तकं खरेदी करण्यासाठी. ज्या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल आहे तिथून आपण निघालो आहे. आता आपण जातो दीक्षाभूमीकडे. सर्व पोलीस प्रशासन सुद्धा तैनात आहेत आणि समता सैनिक दलचे सैनिक ते सुद्धा इथे अवेलेबल आहे. हे बघा, हे NCC वाले आहेत. दीक्षाभूमी दिसत आहे आपल्याला, पिंपळाचं झाड दीक्षाभूमी. केंद्र येथे यावे. त्यांचे भाऊ दीपक हे त्यांची वाट पाहत आहेत. श्रीपाल गौतम रहने वाले सीतापुर देवस्थान. सही कार्यालय के पास आ जाइए. आपकी चौपाटी में आपकी हा मेन रस्ता आहे. हा मेन रस्ता आहे दीक्षाभूमीच्या आतमध्ये जासाठी. पण आपल्याला आतमध्ये जर जाते तर खूप लांब रांग आहे. ती रांग पार करून आपल्याला ह्या मेन गेटवर जाता येईल, कारण की अर्ध्यात जाण्यासाठी मनाई. दीक्षाभूमीचं मेन गेट तुम्हाला इथून दाखवतो. दीक्षाभूमीचं मेन गेट आहे, इथून पाहू शकता तुम्ही दीक्षाभूमीला. ज्यांना आतमध्ये जायचं नाही, डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करायचं नाही, ते आपण इथून थेट त्यांना आपण लाईव्ह बघू शकतो. अजिंक्य वंजारे यांची बॅग 3 बॅग हरवलेले आहेत. त्यांना कुणाला मिळाले त्यांनी पोलीस मदत केंद्र इथे आणून द्यावे. सीताबाई गणपत बडंगे राहणार सोनारी नाशिक या जिथं कुठं आहेत त्यांनी पोलीस मदत केंद्र इथे या. यश जाधव हे तुमची वाट बघत आहे. सीताबाई गणपत
बडंगे, सीताबाई गणपत बडंगे, राहणार सोनारी, नाशिक, या जिथं कुठं आहेत त्या पोलीस मदत केंद्र इथे या. यश जाधव हे तुमची वाट बघत आहे. ही आहे नागाची नागभूमी दीक्षाभूमी. ह्याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली 14 ऑक्टोबर 1956 साली 9 कोटी जनतेला दीक्षा दिली. पोलीस प्रशासनसुद्धा इथे आहे. कसल्या प्रकारची गडबड न व्हावी यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा तैनात आहे. इथले नागपूरमधले पोलीस सुद्धा हैराण होतात की एवढी गर्दी कशी काय होते आणि हे मॅनेज कशी होते. पण घाबरण्याचं कारण काही नाही. समता सैनिक दलवाले सांभाळून घेतात. मूर्तीच्या पोस्ट हे जिथे कुठे असतील पोलीस मदत केंद्र येथे यावे. अजित तायडे हे त्यांची वाट पाहत आहे. देवानंद वानखेडे राहणार सोनाळा, जिल्हा वाशिम, हे जिथं कुठं आहेत ते पोलीस मदत वाशिम, हे जिथं कुठं आहेत ते दीक्षाभूमी. ही रांग एवढी लांब आहे की आपल्याला ती रांग पार करूनच आपल्याला इथून जाता येईल आतमध्ये. बघू शकता शांततेनं किती धक्काबुक्की न करता भीमसैनिक व्यवस्थित छान पद्धतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात. लाईव्ह रांग. पोलीस प्रशासन किती व्यवस्थितपणे मुक्त संचार करत आहे. काही टेन्शन नाही त्यांना. कचरा होऊ शकत नाही इथे कारण की म्युन्सिपाल्टीची गाडी आहे. बघू शकता व्यवस्थितपणे पार पडलेलं या ठिकाणी आणि व्यवस्थितपणे भीमसैनिक अभिवादन करण्यासाठी कसली प्रकारची भीड न करता व्यवस्थित धक्काबुक्की न करता इथून जातात. या पोलीस मदत केंद्र इथे आलेले आहेत तर तुम्ही पोलीस मदत केंद्र इथे लवकरात लवकर या. पोलीस मदत केंद्र इथे यावे. कांताबाई त्यांची वाट पाहत जागोजागी दुकाने लावलेले आहेत या ठिकाणी. बघू शकता आपण कसल्या प्रकारचे प्रॉब्लेम या ठिकाणी होत नाही. रांग बघू शकता दर्शन बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी किती लांब रांग लागलेली आहे या ठिकाणी. आणि दुकानं छोटे छोटे बिझनेसमॅन लोक या ठिकाणी दीक्षाभूमीवर येऊन आपला दुकानासाठी आपला धंदा करत असतात. बघू शकता लेडीज खूप लांब रांग आहे. अब्दू सिंगोले, अब्दू डोंगरे, लहान आजरा हे जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग कार्यालयात आपले संपर्क साधावे. चला आपण आता दीक्षाभूमीसाठी रांग लावत आहोत. बाहेर निघण्याचा मार्ग आहे. आपण जात आहोत. एंट्री होत आहे आपण. हर्षवर्धन रामेश्वर जवारे हे जिथे कुठेही असतील त्यांनी त्वरित सहयोग कार्य देण्याची सेवा करावी. आपल्या लायसन्समध्ये सापडलेले आहे. काम आहे एवढी गर्दी दमगिंग घेऊन द्या बघा.
भीमसैनिक आले कारण की फोन बंद आहे आणि आमचे पुढचे लोक बरोबर आले पाहिजे. सांभाळून ठेवा. चलो जय भीम. मुलगा बघा, छोटासा भीमसैनिक त्याच्या मम्मी सोबत आलेला आहे. ही वर्त बघा, हा छोटा बालक. आपण जात आहोत आता दीक्षाभूमीच्या आवारामध्ये. दीक्षाभूमी बघायसाठी ती रांग आहे आणि ही येणारी पब्लिक आहे. येणारी पब्लिक आणि जाणारी पब्लिक दोन्ही दिसत आहे आपल्याला. जेवढी जात आहे तेवढीच येत आहे. आणि हे लाईव्ह प्रसारण आहे यूट्यूब चॅनल. तुम्हाला याच्यावर तुम्ही बघू शकता. धीरे 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 आपण जात आहोत आता दीक्षाभूमीच्या स्तूपमध्ये अंदर आतमध्ये. आणि थेट आपलं यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह दीक्षाभूमीचं थेट प्रसारण तुम्हाला दाखवत आहोत. जे भीमसैनिक बाहेरून इथे येऊ शकत नाही त्यांना आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते बघू शकता. आपण आता स्तूपात जाण्याच्या रांगेमध्ये आपण लागलेलो आहोत. आणि जो भीमसैनिकांचा जनसागर आहे तो आपला दीक्षाभूमीकडे येतो. हा परिसर आहे दीक्षाभूमीच्या बाहेरचा रोडवर. आतमध्ये गेल्यास तुम्हाला नंतरची सिच्युएशन काय आहे ते आपण या माध्यमातून दाखवू. जेव्हा आपण लाईव्ह सुरुवात केली होती व्हिडिओ दीक्षाभूमी दाखवण्यासाठी तेव्हा उजेड होता. आणि आता आपण पैदल आपण आलेलो आहे. तर अंधार झालेला आहे. ते म्हणजे किती 5 किलोमीटरहून आपण पायी आलेलो आहे. ही जी मावशी निळी साडी घालून ही समता सैनिक दलची कार्यकर्ता आहे. पोलिसांचं काम कमी असते इथे आणि समता सैनिक दलांचं काम जास्त असतं. हेच निगराणी ठेवत असतात सर्व. आणि ह्या समता सैनिक दल पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं रक्षण करण्यासाठी उभारला होता. हे आताही पिढ्यानपिढ्या चालत आहे. समता सैनिक दल आंबेडकरी शाखेमध्ये वयाची मर्यादा नाही. कोणताही व्यक्ती जन्मापासून तर मृत्यूच्या दारात उभा आहे तो तरीसुद्धा समता सैनिक दलमध्ये कार्यकर्ता राहू शकतो. त्याचं थेट उदाहरण तुम्ही बघू शकता. स्तूपात जाण्याचा मार्ग आहे आणि ही पब्लिक येत आहे. आंबेडकर कॉलेज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन आणि संशोधन केंद्र. समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहे जे पोलीसचं काम करतात. पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट घालून जे उभे आहे ते समता सैनिक दलचे कार्यकर्ते आहेत. आपल्याला RTO सारखे वाटत असते पण नाही.
पोलिसांचं कामच नाही आहे. समता सैनिक दल जे बाबासाहेबांनी स्थापन केलेला एक संघटना आहे. त्यांच्यासोबतचे त्यांची वाट पाहत आहेत. गरमीनं चेहऱ्याचा हालहाल झालेला आहे. चेहरा काही बघू नका तुम्ही, पूर्ण हुलिया चेंज झाला आहे आमचा इथं. 4 किलोमीटर बहुतेक 3 किलोमीटरपासून स्तूपाकडे जाण्यासाठी तो मार्ग आहे. 3 किलोमीटरची रांग आहे जवळपास. रांगोळ काढायसाठी रांगोळ पात्रा येते. लहान लहान खेळण्याची दुकानं आहे, रिंग्स, झेंडे वगैरे पुस्तकाची दुकान आहे तिथे. आणि ही मावशी जी समता सैनिक दलची कार्यकर्ता आहे, बघू शकता बिंदास बसलेले आहे. काही माहीत आहे काही होतच नाही या ठिकाणी. झगडे भांडण करायसाठी लोक येतच नाही, बाबासाहेबांना अभिवादन करायसाठी येतात निवांतपणे. सर्व दाखवतो आपण यूट्यूब चॅनलला, भीमशाही यूट्यूब चॅनल. जगातील एकमेव ठिकाण दीक्षाभूमी, ज्या ठिकाणी फुलं, हार, मेणबत्त्या हे नसतात तर पुस्तकं असतात. आणि इथून 3 करोडच्या वरता पुस्तके भारतातील लोक इथून घेऊन जातात. वैचारिक क्रांती होत असते दीक्षाभूमीवरून, दरवर्षी आपण बघत असतो. मागच्या वर्षी 3 करोडच्या जवळपास पुस्तकांचा खप झालेला आहे. आणि कसल्याही प्रकारचा झगडा भांडण न होता शांतपणे भीम सैनिक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. व्हिडिओ एवढा लांब होऊ शकते की मी थोड्या वेळासाठी व्हिडिओ बंद करतो, कारण स्पेस उरणार नाही कंटिन्यू आणि मोबाईलची बॅटरीसुद्धा उरणार नाही. कंटिन्यू भीम सैनिक दीक्षाभूमीवर येत आहे. बघा तुम्ही, आज काही गर्दी कमी होणार नाही. भीम सैनिक एक अपंग भीम सैनिक आहे. ते बाबासाहेबांचं प्रबोधन गाण्याच्या द्वारे करत आहे. त्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. अपंग भीम सैनिक आणि त्यांची सहकारी आहे, त्यांच्यासोबत पत्नी आहे की कोणी माहीत नाही. केरोके सॉन्गमध्ये तुम्हाला ऐकवत आहे. ही आहे वैचारिक क्रांती, जे फक्त बाबासाहेबांमुळे होत असते. 50 वर्षाच्या जवळपास आधी वैचारिक भीम हे आहे संत सैनिक दलचे कार्यकर्ते, जे तटस्थ उभे राहतात. म्हणून नागपूरमधील पोलीससुद्धा बिनधास्तपणे बसून असतात. त्यांना माहीत आहे भीम सैनिक आहेत, काही होऊ देणार नाही. 10 मिनिटांमध्ये आपण दीक्षाभूमीच्या आतमध्ये प्रवेश करणार. एंट्री गेट जवळपास आलेला आहे. ठरवलेले आहे. तुम्हाला सापडून
सैनिक दल कार्यक्रम पोलीस स्टेशन तात्काळ या. मृणाल रामटेके. बस पोचलेलो आहे आपण स्तूपामध्ये एंट्री करत आहोत. आणि सर्व दीक्षाभूमीच्या समोर जेवढी पब्लिक आहे ती दीक्षाभूमीचा फोटो काढण्यासाठी आली होती. एंट्री गेट हे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बघा दीक्षाभूमीचा आणि दीक्षाभूमीच्या मागचं सूर्यास्त बघू शकता तुम्ही, किती जबरदस्त पॉईंट भेटलेला आहे. सूर्यानं सुद्धा नतमस्तक केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही, सूर्याचं बॅकग्राऊंड खास म्हणजे ही आहे नागाची नागभूमी दीक्षाभूमी. सूर्याचं बॅकग्राऊंड बघा तुम्ही खास. आज आकाश सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक झालेलं आहे. या ठिकाणी बॅकग्राऊंड बघा सूर्याचं किती जबरदस्त. स्तूपात जाण्याचा मार्ग, एंट्री गेट, कॉन्स्टिट्यूशनचा स्टॅच्यू, भारतीय संविधान. हे पिंपळाचं झाड जे तुम्हाला दिसत आहे ते बुद्धगया येथील तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी ध्यान केलेलं आहे, त्यांचीच फांदी आहे आणि ती नागपूर येथे आहे. त्याचंसुद्धा आपण दर्शन घेऊ शकता. एकीकडे नागपूर पोलीस प्रशासन आणि दुसरीकडे समता सैनिक दल. जय भीम पॅन्थरचा पोस्टर, बाबासाहेबांवर आधारित पिक्चर, त्याच्यामध्ये सर्व आपल्या कास्टचे अभिनेते हे इथे आहे. हो दीदी रात्रीचा नजारा असा दिसतो दीक्षाभूमीचा. लाईव्ह प्रसारण फक्त लॉर्ड बुद्ध टीव्हीवरच होत असतात, बाकी चॅनलवर मनाई आहे. कोणत्याही चॅनलवर दीक्षाभूमीचं थेट लाईव्ह प्रसारण होत नाही. सोशल मीडिया फक्त यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि जे बाबासाहेबांचे प्रसार माध्यम आहे त्याच्यावरच होत असतात. प्लीज तुम्हाला बघायचं होतं ना पिंपळाचं झाड. प्रसार माध्यम सुद्धा इथे आहे. जे भिंतीचे दिसत आहे ते बौद्धगया मुक्ती आंदोलनची आहे. यूट्यूब माध्यमातून आपण हे पाहू शकता थेट दीक्षाभूमी रात्रीचा परिसर आहे. काल 1 ऑक्टोबर म्हणजे 5,000च्या जवळपास लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे इथे. आणि आजसुद्धा असं ऐकण्यात आलं आहे की हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे काही लोकांनी.
दीक्षाभूमीच्या आवारात दीक्षाभूमी स्तूपामध्ये जाण्याचा हा मार्ग आहे. 3-4 अँगलला फेरा मारून दीक्षाभूमीच्या आतमध्ये आपल्याला जाता येते. मागच्या वर्षी सुद्धा आपण थेट प्रसार आपण इथून केलो होतो आणि ह्याही वर्षी आपण तुम्हाला लाईव्ह दाखवतो भीमशाही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पोलीस अधिकारी सुद्धा इथं निगराणी ठेवत आहे कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आता आम्ही लाईनी म्हणजे लागलो ना आता भाऊ तर थांब तुझी आता बाहेर येथून निघतात नाही का. आता आम्ही आम्हाला रस्त्याची माहिती करून बाहेर निघतात तर बरोबर नाही का. येथून तू बाहेर निघलास तेथे थांब येतो आम्ही तेथे. नाही नाही जेथून तू दर्शन करून बाहेर निघलास ना तेथेच थांब बघा. इथून राईट झाला. एंट्री आपण करत आहोत स्तूपामध्ये. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची पूर्णकृती मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अर्धकृती मूर्ती आपण पाहू शकता. दोनच्या लाईनमध्ये छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पोलीस प्रशासन बघ बिंदास. पोलीस प्रशासन बिंदास्त आहे कारण की भीम सैनिक आहे इथे. त्यांना माहिती आहे इथं काही होत नाही. दीक्षाभूमीचा लाईव्ह थेट प्रसारण यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण त्यांना एवढं समजून की आम्हाला कमेंट करतील का ते. चला दीक्षाभूमीच्या स्तूपामध्ये आपण लवकरात लवकर आपण जात आहोत. पुन्हा एकदा 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व बौद्ध बांधवांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप मंगलकामना. चला स्तूपाच्या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत. बघू शकता स्तूपात जाण्याचा मार्ग. दीक्षाभूमीच्या मुख्य द्वाराला कॅमेरे सुद्धा लागलेले. जेवण करून आले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
जय असो. दीक्षाभूमीच्या परिसरातला आपण लाईव्ह व्हिडिओ बघितला आहे. आता दीक्षाभूमीच्या आतमध्ये आपण जातो. आतमधला नजारा तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आपलं भीमच्या यूट्यूब चॅनल. बाबासाहेबांच्या अस्थी इथे ठेवलेल्या आहे दीक्षाभूमीच्या आतमध्ये आणि हे लाईव्ह प्रसारण आपण ह्या माध्यमातून दाखवत आहोत. ही आहे दीक्षाभूमीचा आतला परिसर. आतमध्ये खूप मोठी दीक्षाभूमी आहे. निवांतपणे भीम सैनिक दीक्षाभूमीच्या आतला परिसर बघू शकता तुम्ही. ही लाकडाने तयार केलेली दीक्षाभूमी आहे आणि मागच्या वर्षी तेलंगणा आंध्र प्रदेशमधून सम्राट अशोकाची मूर्ती ट्रकच्या माध्यमाने इथे आली होती. ती दीक्षाभूमीच्या आतमध्ये ठेवलेली आहे. दीक्षाभूमी लाकडाने बनवलेली आहे. पोलीस प्रशासन बिंदास आहे. त्यांना माहीत आहे समता सैनिकवाले भीमसैनिकच काम करतात. ही माता रमाईची अर्धाकृती बनवलेली ही मूर्ती आहे आणि फोटो काढण्यास मनाई आहे इथे. पोलीस अधिकारी बिंदास मोबाईलवर आहे म्हणजे समता सैनिकवाले सर्व कार्यकार सांभाळत आहेत. स्तूपाच्या बाहेर आपण निघत आहोत. चला स्तूपाच्या बाहेर आपण निघालेलो आहे. मी दीपक जवादे, भीमच्या यूट्यूब चॅनल. इथेच आपलं लाईव्ह प्रसारण थांबवतो. जय भीम.